पर्यटनासाठी गंगापूर रोड परिसरात गेलेल्या युवकांच्या गाडीचा गंभीर अपघात झालाय। मंगळवारी 26 मार्च रोजी सायंकाळी झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचा मृत्यू झालाय, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी आहेत। अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय। टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनकडून सांगण्यात आले। याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। रिद्धी प्रशांत गुजराती वय 18 राहणार हिरावाडी रोड, नीरज रवींद्र धानरकर वय 18 राहणार काठी गल्ली द्वारका असं अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत। तर कार चालवत असलेला आर्यन फडकर वय 17 आणि त्याच्यासोबत कारमध्ये पुढे बसलेली मृण्मयी अहिरे वय 18 हे दोघेही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 12वीच्या परीक्षा संपल्याने सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हे चौघे मित्र नाशिक बाहेर पर्यटनाला निघाले होते। त्यासाठी नातेवाईकांची कार घेत ते मंगळवारी सकाळी गंगापूर रोडच्या दिशेने निघाले होते। दिवसभर मौजमज्जा केल्यानंतर सायंकाळी घरी परतत असताना बार्दन फाटा परिसरात कारचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली। गाडीचा वेग प्रचंड असल्याने गाडी कोलंट्या खात उड्या खात घसरत गेल्याने गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। हा वर्दळीचा रस्ता असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती। उपस्थितांपैकी काहींनी पुढे येत मदत कार्य केले। अपघातात मृत रिद्धी आणि नीरज हे दोघेही मागे बसलेले होते। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।